करवीर तालुक्यातील उजळाईवाडीमधील पसरीच्या नगरमध्ये राहणाऱ्या एका सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षकांच्या घरातून पिस्तूल चोरून मोलकरणीच्या मुलानं स्वतःच्या घराच्या भिंतीवर आणि नंतर मित्रासोबत मोकळ्या जागेत जाऊन हवेत गोळीबार केल्याचा प्रकार उघडकीला आलाय। या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिसांनी दोघा विधी संघर्षग्रस्त बालकांना ताब्यात घेतलं होतं। बाल न्यायालयानं या दोघांची बाल सुधारगृहात रवानगी केली होती। या विधी संघर्ष बालकांच्या जामिनासाठी ॲडव्होकेट विनायक ताटे यांनी बाल न्यायालयात युक्तिवाद केला। हा युक्तिवाद ग्राह्य मानून दोन्ही विधी संघर्षग्रस्त बालकांना जामीन मंजूर करण्यात आलाय। काही दिवसापूर्वी माजी DYSP यांच्या घरातून रिव्हॉल्वर चोरून फायरिंग करण्याची घटना आपल्या कोल्हापूरमध्ये घडली होती। त्याच्यामध्ये विधी संघर्षग्रस्त बालक हे अल्पवयीन 2 त्याच्यामध्ये त्या केसमध्ये होते। तर आज ज्युव्हेनाइल कोर्टाने त्या दोन्ही विधी संघर्षग्रस्त बालकांना जामीन मंजूर केलेला आहे। त्यांच्या वतीने कोर्टामध्ये युक्तिवाद करताना 10 ते 12 वर्षाच्या वयाच्या मुलांना जर्मन मेड पिस्टल चालवता येईल का आणि त्याच्यामधून चालवून ते 35 लोड फायर करता येईल का, हा युक्तिवाद कोर्टाने ग्राह्य मानून दोन्ही विधी संघर्षग्रस्त बालकांना जामीन मंजूर केलेला आहे।